नत्वा बाल प्रबुद्धये विरक्षते मितस्पष्ट संदर्भ न्याय दीपिका। भूत भविष्याची चिंता सोडून वर्तमानामध्ये आपला उपयोग जो आपल्या आत्म्यामध्ये लावणार तर त्याला शांती समाधान प्राप्त होणार. कारण भूत आणि भविष्य असत आहे आपण बघतो आणि असतच्या आश्रयाने कार्य सिद्ध होतच नाही. तेव्हा वर्तमान जे आहे तेच आत्म्यामध्ये प्रवेश करण्याचं द्वार आहे. त्याच्यात अजून थोडं पुढे सांगतात. अतः ज्ञानी जन ने कहा है कि अतीत और भविष्य दोनों मन के हिस्से हैं, जबकि वर्तमान आत्मा का हिस्सा है. काय हीच कधी म्हटलं तेच की काय सांगितलं काय हित कधी शब्द वापरला. हिस्सा म्हटलं हिस्सा हिस्सा वापरला ना शब्द. तुम्ही ऐकलं नाही ते ध्यान ना तुम्ही असं म्हणलं. हा वर्तमानात नव्हतं तेव्हा. ज्ञानी जनों ने कहा है कि अतीत और भविष्य दोनों मन के हिस्से हैं और वर्तमान आत्मा का हिस्सा है. छद्मस्तासाठी केवलीसाठी नव्हे. म्हणजे छद्मस्त जो आहे तो मनाचा अवलंबन घेतो जेव्हा तेव्हा त्याद्वारे भूत आणि भविष्याचेच विकल्प करतो. आत्म्यामध्ये जायचं असेल तर आत्म्याचाच जो भाग आहे त्याच्याद्वारेच त्याच्यामध्ये प्रवेश केला जाईल. म्हणून आत्म्याचा हिस्सा कोणता आहे तर वर्तमान हा आत्म्याचा हिस्सा आहे. मन हमेशा भूत भविष्य में रहता है. म्हणून आपण ध्यानाच्या मध्ये म्हणतो मन पावे विश्राम. ध्यानाच्या काळामध्ये मन पंछी उड जाए. मन आहे तर आत्म्याचं ध्यान होत नाही. छद्मस्तामध्ये मनाचा म्हणजे जसं इंद्रियाच्या द्वारे जाणं होणारा उपयोग थांबला पाहिजे तसा मनाचा विषय पण आत्मा नाही. मनाचा विषय संकल्प आणि विकल्प. म्हणजे संकल्प विकल्प वर्तमानाला न करता भविष्य आणि भूतच्या विषयांना विषय करत असताना ते संकल्प विकल्प होता असं आहे. म्हणून जोपर्यंत मनाचं कार्य चाललंय आता एक हा एक विषय आहे. आपण मनाचं कार्य आहे काय मांडलेलं आहे ध्यानाच्या काळामध्ये अंतर्गत. बरोबर एकदम छान मनातलं उत्तर. मन जे आहे ते अंतर्जल्पाचं कार्य करतं. म्हणजे तेच तो काय शब्दरूप ज्ञानाचा क्षयक्षम आहे. भाव नाही ज्ञान. भाव मन. भाव मनाचं कार्य. जेव्हा आपण ध्यान करतो त्या शब्दाचा अवलंबन घेतो त्यास आपण सांगतो किंवा मोठ्याने म्हणतो तर ते बहिर्जल्प नाही.
बहिर्जल्प ही पुद्गलाची भाषा वर्गणीची शब्द पर्याय आहे. आपल्या योग उपयोगाला निमित्त करून कंठोष्ट तालूच्या निमित्ता हवेला धक्के बसतात, त्यावेळेस तिथं असणाऱ्या भाषा वर्गना त्या शब्द रूपाने परिणाम होतात. त्याचं नाव आहे बहिर्जल्प. आणि आंतर्जल्प काय आहे तर ही एक नय ज्ञानाची पर्याय आहे. आंतर्जल्प म्हणजे आंतर्जल्प ही नय ज्ञान म्हणजे नय ज्ञानामध्ये मनाचं अवलंबन आहे. म्हणून नय साधनाच्या द्वारे निजध्रुव शुद्धात्म्याचा प्रत्यक्ष अनुभव होत नाही. नय ज्ञानाच्या द्वारे परोक्ष रूपाने आत्म्याला जाणलं जातं. म्हणजे शब्दाच्या अवलंबनाने आत्म्याचा विचार केला जातो, विकल्प केला जातो. मग ते कार्य कोणाचं आहे तर मनाचं आहे. मन हे कार्य करतं. म्हणून आंतर्जल्पाच्या अपेक्षेने तिथं मनाचा सद्भाव सांगितला. आणि आत्मानुभवाच्या काळामध्ये आंतर्जल्पाचा पण अभाव आहे. आणि इथं काळाच्या विवक्षेने घेतलं, तिथं जल्पाच्या विवक्षेने घेतलं. शेवटी कार्य आहे निर्विकल्प होण्यासाठी हे सगळे बाधक कारण आहेत. त्या बाधक कारणांना दूर करण्याच्या हेतून त्याच्यावर केलं गेलेलं चिंतन आहे. मनाला कसं उपयोगातून बाजूला काढायचं, म्हणजे मनाला कसं रोकायचं, मनाला रोखण्याचा उपाय काय, मन थांबलंय हे कसं जाणायचं असा प्रश्न येतो. हे जे आपण जाणतो आत्म्याला ते मनाचं कार्य आहे का अतींद्रिय प्रत्यक्ष ज्ञानाचं कार्य आहे, कसं समजणार. मग मनाचं कार्य आपल्याला जर स्पष्ट असेल तर आपल्याला मग आत्म्याचा मी अनुभव केला प्रत्यक्ष की परोक्ष केला याचा निर्णय आपल्याला होणार आहे. पण आपल्याला निर्णय नसेल, अतींद्रिय प्रत्यक्ष ज्ञानाचा आपण निर्णय केला परंतु मनाच्या द्वारे जे आपण जाणतो त्याचा निर्णय नाही केला तर आपल्याला आत्म्याचा प्रत्यक्ष अनुभव होईल का असा प्रश्न. म्हणजे अध्यात्म भाषा जाणली आणि आगम भाषा नाही जाणली असा त्याचा अर्थ होतो. अध्यात्म भाषा कोणती आहे अध्यात्म भाषा आहे ती आत्ता सांगितलं अतींद्रिय प्रत्यक्ष ज्ञान त्याद्वारे आत्म्याला जाणणे ही अध्यात्म भाषा जाणणे. आणि आगम भाषेत काय येणार आहे मग मनाच्या द्वारे जे त्या ठिकाणी कार्य होत आहे ते आगम भाषा असं म्हणा. म्हणून आगम भाषा अध्यात्म भाषा पाहताना आपण मग बघतो की आपल्याला माहिती पाहिजे वस्तूमध्ये काय काय आणि कशी व्यवस्था आहे. आणि अध्यात्म भाषेने प्रयोजनभूत कोणतं आहे ते त्याच्यातलं ते अध्यात्म भाषा आहे. बरोबर आहे. मग तिथं उदाहरण आपण घेत नाही का नेहमी केळाचं. ज्याला केळाचा गाभा खायचा आहे त्याला साल देठ गाभा माहिती पाहिजे. मग आगम भाषेने दोन्ही जाणलं आणि अध्यात्म भाषेने गाभा खाण्यायोग्य हे जो जाणतो त्याची आगम आणि अध्यात्म भाषा बरोबर आहे तर त्याला फळ सम्यक्त्व आहे, म्हणजे समीचीन फळ आहे. मग इथं आगम भाषेने आपल्याला अतींद्रिय ज्ञान आणि मनोजनित ज्ञान याचा निर्णय पाहिजे. कारण इंद्रियजनित ज्ञानाचा निर्णय आहे. इंद्रियजनित ज्ञान आपल्याला समजतं. डोळे नाक कान जीवा आणि स्पर्श या इंद्रियांच्या द्वारे त्यांचे विषय नियत असताना त्यांचं इंद्रियाच्या द्वारे ज्ञान होत असताना आपल्याला समजतं की हे इंद्रिय ज्ञान आहे. पण मनाचा असा कोणता नियत विषय नाही. म्हणजे स्पर्श रस गंध वर्ण शब्द असा कोणता नियत विषय आहे काय. मन स्पर्शाच्या विषयाला पण जाणतं, रसाला पण जाणतं, गंधाला पण जाणतं, सगळ्याला जाणतं. स्वप्नात आपण सगळ्या गोष्टी जाणतो. म्हणजे पाच इंद्रियाचे विषय होतात मनाचे. प्रत्यक्ष तर तिथं स्पर्शेंद्रियाचे विषय नसतात, रसनेंद्रियाचे नसतात, घ्राणेंद्रियाचे नसतात,
परंतु स्वप्नामध्ये सगळे विषय प्रत्यक्ष होत आहेत आणि त्यावेळेस तर इंद्रियांचा प्रयोग नाही, डोळे बंद आहेत, कानाच्या माध्यमातून उपयोग बंद आहे. एकच उपयोग तिथं ज्ञान आहे आणि मन, तर त्याच्या माध्यमातून उपयोगाचं कार्य पाच इंद्रियाच्या विषयाला जाणण्याचं चाललेलं असतं. म्हणजे संस्कार जसे ज्याचे झालेत त्याचे तसे प्रकारचे मनामध्ये झोपल्यानंतर विचार आहेत. मग आता मनाचा विषय जसं पाच इंद्रियाचे विषयही होत आहे तसं मनाचा विषय काय होतो अजून, की जेणेकरून आपल्याला समजेल की बाबा हे मनाचं कार्य आहे, हे आत्म्याचं नाही. आत्म्याचं कार्य अतींद्रिय प्रत्यक्ष ज्ञान. मनाचं कार्य हे कोणाचं आहे? मनाचं कार्य कोणाचं आहे? मन हे कोणाचं कार्य आहे? पुद्गल. मन हे पुद्गलाचं कार्य आहे आणि कर्माचा कार्य आहे. मनाच्या माध्यमातून जे आपण जाणतो तेव्हा तिथं कर्माचा क्षयक्षम आहे आणि ते द्रव्य म्हणजे पौद्गलिक आहे. तर ते मन रूप कार्य जे आहे तर ते अध्यात्म भाषेने पौद्गलिक म्हटलं जाईल. आगम भाषेने भले ते जीवाचं म्हटलं जाईल, कारण जडामध्ये ज्ञान नाही तर मग मन जर पौद्गलिक एकांताने मानलं तर ते जाणेल कसं? सगळ्या भाषा व्यवस्थित ज्ञानात पाहिजे तर आपल्याला व्यवस्थित आपल्या मार्गावर मार्गक्रमण करता येईल. पण माहिती नसेल तर मग घोटाळा होईल. म्हणून आगम भाषेने मनाच्या माध्यमातून जाणण्याची जी क्रिया ती पण अशुद्ध ज्ञानाचं कार्य, क्षयक्षम ज्ञानाचं कार्य, असं परोक्ष ज्ञान रूप कार्य ज्ञानाचंच आहे ते. आणि ज्ञान जीवाचंच आहे म्हणून ते जीवाचंच कार्य. पण अध्यात्म भाषा त्याला जीवाचं म्हणत नाही, कारण जिथं परनिमित्ताचं अवलंबन आहे ते जीवाचं कार्य म्हटलं जात नाही. ज्या निमित्ताने ते कार्य घडलं ते त्याचं म्हणतं. कारण अध्यात्म भाषा ही स्वावलंबनाने स्वतंत्र आणि स्वाधीनतेनं होणाऱ्या कार्याची चर्चा करतं. म्हणून आत्म्याचं कार्य आत्मा स्वाधीनतेने मनाचं अवलंबन घेऊन जाणू शकत नाही, कारण ते कर्म पाहिजे ना, तर मन मिळेल आणि मग ते कार्य जाणण्याचं होईल. जसं इंद्रिय डोळ्याच्या माध्यमातून आत्मा जाणतो, परंतु डोळे मिळाले पाहिजेत कर्माच्या निमित्तात आणि त्याच्या निमित्तात असणारा ज्ञानावरण कर्माचा क्षयक्षम पण, नामकर्माचा उदय पण तसा पाहिजे. सगळा असा मेळ असेल तर तिथं ते कार्य. म्हणून ते स्वाभाविक कार्य नाहीत तर वैभाविक कार्य. म्हणून चर्चा आपली चालली ती मनाचं जाणण्याचं कार्य कोणतं आहे हे आपल्याला स्पष्ट असणं गरजेचं आहे. नाहीतर ध्यान करताना मनाचं अवलंबन प्रायः कोणाचं सुटत नाही आणि तिथं आहे ना दोन फळं मिळतात मनाच्या माध्यमातून जो चिंतन करतो त्याला. कोणती दोन कार्य मिळत होतात? एक मनोजनित आनंद मिळतो आणि दुसरा प्रशमजनित आनंद मिळतो. दोन गोष्टी असतात ना. इंद्रियजनित आनंद इंद्रिय ज्ञानाद्वारे, परंतु त्या ठिकाणी मनाच्या द्वारे जो आनंद, मग मनाने केलेले चिंतन, मनात काय चालतं? चिंतन चालतं आणि त्या चिंतनामुळे त्याला कधी ज्ञानाचा क्षयक्षम झाला तर आनंद होतो. जे विचार करणारे जीव असतात तत्व, मग हे जैन असो नाही तर अजैन असो, आपण पण बघितलं, आपण जर बसलो आणि एखादं विशिष्ट चिंतन झालं आणि त्या चिंतनामुळे आपल्याला त्या विषयाचं एक भावभासन विशेष रूपाने झालं तर आनंद होतो आणि आपण मग कदाचित त्यालाच खरा आनंद मानू शकतो. जेव्हा की तो मनोजनित आनंद आहे तो आत्मिक आनंद नाही. आत्म्याच्या संबंधी पण चिंतन चालेल ना मनाच्या माध्यमातून. तेव्हा तिथं त्या मनाच्या माध्यमातून आत्म्याचं चिंतन करत असताना त्या आत्म्याविषयी जे काही क्षयक्षम झाला परोक्ष रूपाने, प्रत्यक्षता नाही आहे म्हणून एक एक गोष्ट महाराजांनी सांगितलेली, त्याच्यातलं मर्म काय हे समजतं जर आपण विचार करू लागलो. म्हणजे उगाच महाराज प्रत्यक्ष प्रामाण्यसहित आतींद्रिय ज्ञान हे पुन्हा पुन्हा का म्हणायचे, का सांगायचे, का ते प्रत्येक प्रवचनामध्ये विषय यायचे, लिहिलं का?
म्हणजे प्रत्यक्षाचं काय महत्व आहे, प्रामाण्याचं काय महत्व आहे, अतिंद्रियतेचं काय महत्व आहे. म्हणजे आम्हाला अक्षरशः ते आपल्या हातात दिल्यासारखा मोक्षमार्ग दिलाय तो शब्द ठेवून निजध्रुवाचं प्रत्यक्ष प्रामाण्य सहित वेदन अनुभव. ह्याच्यापेक्षा अजून वेगळं काही नाही आहे. आणि आज या पंचम काळामध्ये आपल्याला हे आत्ता मिळालं आहे ना. मिळून ज्यांनी प्रयोग केला ते खरे खरे भाग्यवान. मिळालं फक्त आम्हाला मिळाले त्याचा अभिमान झाला तर ते माकडसारखं माझ्याकडे आहे म्हणून. पण अशाची गरज नाही. आमच्याकडे प्रत्यक्षात इंद्रिय म्हणणार त्याचा उपयोग नाही. आणि त्यांना बाकीच्यांना तर ते नाहीच आहे. प्रत्यक्ष प्रमाण त्याच्यामुळे अंतर करता येत नाही. सम्यक दर्शन आणि मिथ्या दृष्टीचं जे सम्यक दर्शन आहे आणि सम्यक दृष्टीचं जे सम्यक दर्शन आहे त्याच्यात अंतर करता येत नाही. व्यवहार सम्यक दर्शन नाही. कारण मिथ्या दृष्टीजवळ पण तसेच परिणाम दिसतात जसे सम्यक दृष्टीजवळ दिसतात. कर्णानुयोगवाले कर्माचाच फक्त आधार घेतात जो आपल्या ज्ञानाचा विषय नाही आणि त्याद्वारे अंतर करण्याचा प्रयत्न करतात. कर्माचा क्षयक्षम असतो, उपशम असतो, क्षय असतो. म्हणून त्या ठिकाणी चौथ्या गुणस्थानातलं सम्यक दर्शन आणि पहिल्या गुणस्थानातलं जे व्यवहार सम्यक दर्शन आहे ते भिन्न भिन्न. कसं कळायचं पण असा प्रश्न आला. मला आलेला आहे त्याचा प्रश्न. असं म्हटलं हे बरोबर आहे बाबा, दोघांचं वेगळं आहे. म्हणजे जे शुभाला चौथ्या गुणस्थानाचं कारण मानतात. मी म्हटलं पहिल्यातला शुभ आणि चौथ्यातल्या शुभातला अंतर सांगा. तर पहिल्यातलं शुभ उदयजन्य आहे, चौथ्यातलं शुभ उपशमचे क्षयक्षमजन्य असं अंतर. मी म्हटलं कळणार कसं ही चौथ्यातलं क्षयक्षम झालंय. कळतं त्याला कळतं. मला कळतं म्हटल्यानंतर म्हटलं बरं आता काय म्हणणार. म्हणजे क्षयक्षम आता 11 अंग 9 पूर्वाचा पाठी होऊन सुद्धा मिथ्यादृष्टी अभोगी राहतो. मग आता कसं कळणार की हे क्षयक्षम झालाय म्हणून माझा या मोहनीय कर्माचा की जेणेकरून आता माझं जे शुभ आहे ते सम्यक दर्शनाचं कारण आहे. खऱ्या सम्यक दर्शनाचं मोक्ष मार्गाचं मी आता चौथ्या गुणस्थानवरती आहे याचा एक ठोस निर्णय कसा, तिथं संशय दूर कसा होतो. कारण अज्ञानीचा पण तशाच प्रकारचा परिणाम दिसतो, अगदी त्याच्यापेक्षा चांगला दिसतो. जसं आपण बघितलं भक्ती आधीच्या अपेक्षेने बघितलं तर अज्ञानीची भक्ती अजून विशेष दिसू शकते. ज्ञानीपेक्षा अज्ञानीची भक्ती पण कदाचित कधी कधी दिसते. मग निर्णय कसा करणार कोणाचं बरोबर आहे कोणाचं चुकीचं. म्हणून महाराजांनी सांगितले स्वानुभव प्रत्यक्ष हेच त्या ठिकाणी सम्यक्त्वाचं लक्षण आहे जे पंचाध्यायकारांनी पंचाध्यायामध्ये दिलं. पण कोणाला ते पचत नाही. सम्यक दर्शनाचं लक्षण काय आहे तर स्वानुभव आहे. स्वानुभव ही ज्ञानाची पर्याय आहे आणि त्या स्वानुभवरूप ज्ञानाच्या पर्यायाने सम्यक दर्शनाचा निर्णय केला जातो. होतो सद्वस्ताला डायरेक्ट निर्णय होत नाही पण स्वानुभवाचा प्रत्यक्ष निर्णय होतो. म्हणून त्या प्रत्यक्षाचं प्रमाणाचं महत्व समजल्यामुळं महाराजांनी त्याचे प्रयोग केल्यामुळे आपल्यापर्यंत ते पोहोचवण्याचा प्रयत्न केला. आणि ते प्रयोग जे बसून ध्यानात करतात तर त्यांना त्याचा लाभ होतो. महाराजांचा जर भाव की सामान्य समजलं आणि त्यांनी जर प्रयोग केला तर त्याला लगेचच ध्यान होतं. त्याच्यासाठी त्यांनी कधी पात्रतेचा विचार केला नाही. त्याच्यासाठी बाकी कोणत्या विशेष आहे ना गोष्टींचा नाही. सामान्य वस्तू व्यवस्था वस्तू स्वभाव समजून आहे ना बस आणि जीव आहे म्हणून स्वानुभव प्रत्यक्षाने निर्णय कर होतो. म्हणजे जसे परविषयाचे निर्णय होतात तसं परविषयाला जाणणाऱ्याचा पण निर्णय प्रत्यक्ष होतो. अभ्यस्त नाही म्हणून ते नवीन नवीन इंद्रिय विषय नाही आहे, अमूर्त विषय आहे म्हणून नवीन निर्णय होत नाही लवकर. पण ज्याला झालेला असतो त्याला वाटतं की होतोय. म्हणून महाराजांना वाटायचे सगळ्याला होतेच. त्यामुळे ते म्हणत होते तुम करा होते. ही आहे ज्याला झालेला असतो जो आहे ना विषयाचा अनुभव जे सरळतेनं जे कार्य जसं महिलांना स्वयंपाक करताना रोटल्या आधी सहजतेने होतात आणि त्यांना ते कोणी म्हटलं फार अवघड आहे बाबा हे कणिक मळणं हे सोपं नाही आणि त्याच्यातनं लोई करून ते रोटली लाटणं सोपं नाही आपण म्हणलं. पण त्यांच्यासाठी ते कधीच अवघड वाटत नाही. जे सराईत असते त्याच्यात पटाईत असते. तसं ज्याने स्वानुभव घेतलाय
त्याला ती गोष्ट कठीण वाटत नाही आणि खरा आनंद आहे, खरा आनंद आहे, तोच खरा मोक्ष मार्ग आहे आणि तेच मोक्षाचं साधकतम कारण आहे. मग बाकी असंच इकडे तिकडे बेटिंग अराउंड द बुश काय, अनंत काळ गेलेला आहे, ठोस नाही, गॅरंटी नाही. जे जे कारण हेतू देतात त्यांचा अविनाभाव व्याप्ती बसत नाही, है ना. सगळे अनेकांतिक हेतुभास देतात, होईल किंवा नाही होईल, म्हणजे होणारच असं म्हणून पक्क नाही. म्हणून चर्चा याच्यासाठी की बाबा आता बसलाय ध्यानाला तर आपल्याला हा निर्णय पाहिजे कोणता, की माझं हे ज्ञान ध्यान सम्यक आहे, प्रत्यक्ष आहे, प्रामाण्य सहित आहे, अतिंद्रिय आहे. हे सगळे निर्णय मला झाले पाहिजे. दुसरा अरिहंत मी प्रमाणम नाही आहे, आगम मला प्रमाण नाही आहे, गुरु मला प्रमाण नाही आहे, तिथे अन्य कोणी व्यक्ती मला प्रमाण नाही आहे. प्रमाण माझी स्वानुभूती ती पर्याय असणार आहे जी प्रत्यक्ष. मग ते प्रत्यक्ष माहिती नाही, प्रमाण माहिती नाही, त्याचं स्वरूप माहिती नाही, मग ध्यान काय करणार. क्षयक्षम आहे म्हणून चर्चा चाललेली आहे. ज्यांना वर्तमानात कमी क्षयक्षम असेल पण भूतकाळातला क्षयक्षम व्यक्त होऊन ते कार्य होऊ शकतं. पण या विषयाचा निर्णय तर जसं जीव मी चेतन म्हणजे जीव असं निर्णय पाहिजे, त्याच्याशिवाय ध्यान होईल का आत्मच. नाही कळत नाही मला जीव शरीर काय, मी असंच बसतो उगाच भक्ती करतो, अमुक करतो तमुक करतो. निर्णय तर करावा लागेल ना, देव काय, देवामध्ये देवत्व काय, म्हणजे देवपणा सुद्धा समजायला पाहिजे ना. त्याच्याशिवाय तिथं त्या देवाची भक्ती तर काय होणार. जीव कळल्याशिवाय निर्णय तर व्हावे लागतील, जीवाची परिणती समजावी लागेल. ही जीवाची परिणती कोणती आहे, शरीराची कोणती, पुद्गलाची कोणती, कर्माची कोणती, प्रत्येक परिणती आपली आपली अभाव समजावे लागतील. मी जो आहे तो कोणता भाव आहे आणि मी जो आहे तो कोणता भाव नाही. मीचा भाव आणि अभाव दोन्ही समजावं लागेल. मीचा केवळ भाव नाही म्हटलं होतं. मीचा अभाव समजणं हे भावाच्या अस्तित्वासाठी अनिवार्य आहे, कारण अभावाच्या निर्णयाशिवाय भावाचा निर्णय होत नाही हे सांगतो. कारण आजपर्यंत आपण अभावाचाच तर संकर केलेला आहे. भावामध्ये परेही समम एकत्व अध्यवसाय, पराबरोबर एकत्वाचा अध्यवसाय करत आलो ना अनादिकाळापासून. उत्पन्न होताना आत्म्यातून आत्म्याच्याच पर्याय उत्पन्न होत आहेत, पराच्या तर होणार नाहीत. ज्या त्या द्रव्याच्याच पर्याय ज्याच्या त्याच्यातून होणार आहेत. एका द्रव्यातून दुसऱ्या द्रव्याची पर्याय होतच नाही, होतेच आत्म्याचीच पर्याय. पण अज्ञान आहे आणि त्या अज्ञानामुळे संयोगात असणारे कर्म, शरीर, नो कर्म हे सगळं त्याच्याबरोबर आत्म्याची मिसळून अनुभूती करताना पाण्याला गढूळतेने अनुभवतो. पाण्यात कुठला रंग टाकला तर ते रंगीत पाणी दिसतं. पाण्याचा रंग कोणता, पाण्याचा आकार कोणता आहे ना, रंगरहित आणि आकार रहित असं ते जल आहे स्थूल रूपाने, एक देश दृष्टांत. पण रंगीत बघितलं तर ते मला त्या रूपानेच दिसतंय, अन्य रूपाने दिसत नाही. म्हणजे गढूळताच दिसते, पाण्याची स्वच्छता दिसत नाही. तसं आत्म्याची अशुद्धताच प्रतीला येते, शुद्धता येतच नाही. अभावाचा अभाव केल्यामुळे, अभावाचा विचारच नाही करत. मी भाव जर असा चेतन आहे, मग अभावरूप भाव काय आहे. चेतनेमध्ये ज्यांचा अभाव आहे त्या अभाव भावरूप ही चेतन का आहे. जर ते अभाव भाव नसते, म्हणजे अभावरूप माझ्यामध्ये स्वभाव नसता, तर चेतन आहे म्हणून मला माझा निर्णय करता येणार नाही. तसं ध्यानामध्ये आपल्याला जी ज्ञानाची स्वभाव पर्याय आहे त्याचाच प्रयोग करावा लागेल. विभाव पर्यायाच्या प्रयोगाने स्वभावाची उपलब्धी होणार नाही. म्हणून तर महाराजांना म्हणत होतं प्रत्यक्ष प्रत्यक्ष प्रत्यक्ष, म्हणजे स्पष्ट, विशद, इंद्रिय मनाने रहित, हे महत्वाचं होतं. पण इंद्रियाने रहित कळलं थोडस स्थूल बुद्धीला, पण मनाने रहित ही स्थूल बुद्धीला कळतं किती. म्हणून तर अध्यात्माचं अभ्यास करणाऱ्यांना अजून आत्माचा अनुभव म्हटलं तर अजून तो एक रहस्यच राहिलेला आहे. अध्यात्माचा अभ्यास करून सुद्धा शुद्धात्मानुभव आणि त्याद्वारे सम्यक दर्शन ते अजून त्यांच्यासाठी एक रहस्यच आहे. ते आहे पण ते वर्तमानात आत्ता आपल्याला नाही, कोणाला तरी कसं तरी काहीतरी आणि वेगवेगळ्या बाह्य हेतून त्याची सत्ता सिद्ध करण्याचा प्रयत्न केला जातोय. आणि आगम म्हणजे व्यवहारवाले तर बाहेरच बसलेले आहेत.
बाहेर 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 बाहेरच ते उपाय आत्म्याच्या उपलब्धीचे सांगत बसलेत, करत बसलेत. मग आता कसं आत्म्यापर्यंत पोहोचणं? विभाव पर्याय आत्म्यापर्यंत पोहोचण्यामध्ये कारण होऊ शकते का? शुभभाव विभाव पर्याय का स्वभाव पर्यायाचा निर्णय केला पाहिजे, आणि त्याचा निर्णय आपल्याला सिद्धांच्या निर्णयाने करता येतो. तसं सोपं आहे. सिद्धांमध्ये शुभाशुभ नाही, तर मग ती स्वभाव पर्याय असू शकत नाही. जी स्वभाव पर्याय आहे ती वस्तूला सोडून असत नसते. मग सिद्धांमध्ये अशुभ नाही, मग शुभ आहे का थोडं? नाही. मग जो मोक्ष मार्ग अवृत्तीला प्रगट होईल तो शुभाने कसा होईल? एक सामान्य जरी विचार केला थोडासा, शुभाची बहुलता आहे म्हणून तिथं शुद्धाचा अभाव करून चालेल का? आम्रवन्यमनवंचा उदाहरण तेवढ्यासाठीच दिलंय. त्याचा अर्थ तिथं लिंबाची जास्त झाडं आहेत अवृत्तीजवळ म्हणून आंब्याचं झाड लिंबाचं होणार नाही. त्या वनात आंबा एखादा दुसरा असला म्हणून काय झालं? अनेक लिंबाच्या झाडामुळे त्या आंब्याचा स्वभाव बदलत नाही ना, तो आंब्याचाच राहणार आहे. कसं इथं शुद्ध हाकणं, जो अवृत्तीचा जो मोक्ष मार्ग आहे तो भले भले तिथं शुभाचा विशेष सद्भाव आहे, बहुलता आहे. म्हणून तिथं त्या शुभानेच त्या अवृत्तीचं सम्यक्त्व उत्पन्न होतं, आणि 6व्या-7व्या गुणस्थानवरतीचं 7व्या गुणस्थानवरतीचं सम्यक्त्व शुद्ध उपयोगाने उत्पन्न होतं. हे काहीतरी चमत्कारिक वाटायला पाहिजे खरं. म्हणजे कुठं थोडासा जरी एक पॉझिटिव्ह किंवा एक वस्तू व्यवस्थेला अनुसरून विचार करायचा झाला, पण ते श्वेतांबराचा निषेध करण्याच्या नादात अवृत्तीला मोक्ष मार्ग मोक्ष मानल्यामुळं स्त्री आदी पर्यायांमध्ये त्याच्या नादामध्ये एक सर्वथा एकांताने त्याचा निषेध, निर्विकल्पानुभूतीचा निषेध होऊ लागला. ठीक आहे, प्रकरण किंवा कुठे कोणत्या अपेक्षेने काही सांगितलं गेलं, पण त्याचा अर्थ सर्वथा निषेध करून चालत नाही हे जयसेनाचार्य स्पष्ट करतायत. आणि जर अवृत्तीला 7 प्रकृतीचा उपशम होतो तर त्याचं कारण, जर स्वभाव पर्याय उत्पन्न होतो तर स्वभाव पर्यायाचं कारण स्वभावच असला पाहिजे, विभाव असणार नाही. म्हणजे कर्माच्या कारणाने जीवाची स्वभाव पर्याय होणार नाही. कर्माधीन जीवाचं कार्य नाही स्वभाव कार्य, नाही तर मग जीवाची स्वाधीनता राहणार नाही. जीवाचं परिणमन जर कर्माच्या अपेक्षेने, स्वभाव परिणमन कर्मसापेक्ष, तर मग संसार आणि मोक्ष यांच्यातलं अंतर कसं करणार? संसार मार्ग आणि मोक्ष मार्गामध्ये भेद कसा करणार? हा भेद तर राहिलाच पाहिजे, स्पष्ट असलाच पाहिजे, क्लिअर कट पाहिजे. असं म्हणून वेच असून चालणार नाही. थोडं थोडं असं, थोडं थोडं तसं, थोडं थोडं जे आहे ठीक आहे ना, तिथल्या तिथल्या भूमिकेमध्ये जे जसं जेवढं जे काय आहे अनंतानं बंदी गेली याचा अर्थ प्रत्येकानं संजोलन आहे. म्हणून आपण त्याचा काय असं निषेध करून सगळ्या चारी कशाचा अभाव किंवा अशा टाईपमध्ये अनंतानुबंधीचं जे कार्य आहे त्याच्या अभावामध्ये होणारं जे कार्य आहे ते सांगायचं, ते दाखवायचं, तेवढ्या अपेक्षेने सांगायचं. पण तीन चौकडी दाखवून म्हणजे आपल्याला दाखवायचंय काय? आता सुरुवात आहे तर पहिल्यांदा 1 चौकडीचा अभाव, नंतर तो साऱ्याचारी होते तर 3 चौकडीचा सद्भाव. अजून काय मोक्षाला नाही पोचला आता 1 चौकडीचा अभाव, आणि 3 अजून कर्म म्हणून सांगताय तिथं बाबा 3 चौकडीचा उदय राहतो 1 चौकडीचा गेला असला तर. आणि स्वात्मानुभवाच्या काळामध्ये 3 चौकडीचा उदय आहे. असं नाही आहे की स्वानुभवाच्या काळामध्ये नसतो. केवळ ज्ञान झाल्यानंतर उदय, आता मोहाचा नाही पण 7 आधीचा उदय आहे, म्हणून भावकर्म आहे तिथं. 4 आघाती कर्माचं भावकर्म अजून तिथं आहे, म्हणून तर अशुद्धता आहे तिथं तेवढ्या अपेक्षेने मानावीच लागेल. नाहीतर आर्यंत अवस्थाच म्हणणार नाही अशुद्धतेशिवाय, कारण शुद्धतेने सिद्ध दशा प्रगट होते. जर आर्यंत राहायचं तर तुम्हाला अशुद्धता असली पाहिजे, आणि त्याच्या बेसवर तर मग आपल्या इथं दिव्यध्वनीची फिरते ही चर्चा श्लोक वार्तिकमध्ये विस्ताराने घेतली. अन्य मतवादींकडे तसं नाही आहे काही कारण राहत, म्हणून एकदा का ते शुद्ध झाले तर डायरेक्ट मोक्षातच पोचतील. मग मधली जी एक म्हणजे आर्यंत दशा केवळ ज्ञान झाल्यानंतर जे त्या ज्ञानामध्ये झळकलेली वस्तू व्यवस्था जो सांगण्याचा जो टाइम पिरियड आहे त्याच्यासाठी त्यांच्याकडे कारणाचा अभाव आहे. आपल्याकडे कारणाचा सद्भाव आहे आर्यंत अवस्थेमध्ये सांगण्याच्या.
आहे अजून तिथं, म्हणून तिथं त्या दशेमध्ये सर्वज्ञ प्रगट झाली अवस्था तरी दिव्य ध्वनी फिरण्यासाठी थांबलाय तो जीव, अजून आयु कर्माचा क्षय झालेला नाही. असं सगळं व्यवस्थित आहे सगळं. पण उदयची चर्चा आपली उदयाची, उदय आहे परंतु लक्ष कोणतं आहे? अवृत्तीचं उदय लक्ष आहे. ज्यावेळेस तो आत्म्याचं ध्यान करून सम्यक उत्पन्न करतो त्यावेळेस उदयाकडे थोडंच उपयोग दिलेला आहे. उपयोगामध्ये उपयोग आहे, उपयोगामध्ये उदय नाही आहे. पण उदयाचं कार्य त्या ठिकाणी भोगण्यामध्ये येत आहे, पण त्याचा उपयोग त्या उदयाला भोगण्यामध्ये नाही आहे. त्या काळामध्ये उदयाला भोगण्यामध्ये आता एक म्हटलं बघतो आपण की उदय जेव्हा आपण सविकल्प दशेमध्ये येत असतात त्यावेळेस आपण त्यांना भोगत असतो. मग ज्यावेळेस ध्यानाला बसलाय त्यावेळेस पण उदय चालू आहेत, पण आता भोगत नाही ना. जसं बुद्धिपूर्वक भोगतो तसं आता भोगायचं काम नाही आहे. त्यामुळे त्याचा अनुभव स्थिती कमी होऊन जाते, म्हणून तर पुढे सरकू शकतो तो. आता पुढे कसं सरकणार? त्या काळामध्ये त्याचा भोग घेतला असता तर तीव्र नवीन कर्म बांधलं असतं स्थिती अनुभवात. परंतु उपयोग आता त्या उदयामध्ये आलेल्या कर्मामध्ये भोगण्यात नाही तर आत्म्याला अनुभवण्यामध्ये लावलाय. त्यामुळे तिथं सहज जे काही उदयाला निमित्त करून येणारे विषय आहेत त्यांच्या प्रती समता भाव आहे, रागद्वेष नाही. विकल्पामध्ये आपण बाहेर असलो तर तिथं रागद्वेष होत आहेत. ज्यावेळेस ध्यानात नाही आपण त्यावेळेस कोणताही विषय समोर येतो त्यावेळेस आपल्याकडनं इष्ट अनिष्ट आहे ना प्रतिक्रिया येऊन जाते, होऊन जाते. पण ध्यानात जर आपण त्यावेळेस ध्यानात बसलो नसतो तर त्यावेळेस तो आमचा विचार कुठेतरी इष्ट अनिष्ट मध्येच लागला असता ना. विषय असे सरळ आहेत. म्हणजे तिथे आम्ही बसलोय त्यावेळेस नाहीतर मग मी काय केलं ध्यानाला नाही म्हणून बसा म्हणतो. ध्यानाला नाही लागला उपयोग तरी बसा. आणि जो उदय आहे तो तिचा निदान तुम्हाला तिथं तो जो तुम्ही त्याच्यात जाऊन भोगणार होता है ना, आणि त्या भोगल्यामुळे जे स्थिती अनुभव चांगला वाईट पडणार होता ते सगळं थांबला ना तिथं त्या काळात. असं एक अपेक्षेने बघता एवढं मोठं फळ आहे नुसतं ध्यानाला बसला जरी तरी. नाहीतर तिथं इतर विषयांमध्ये प्रवृत्ती करतो, जसं बसलाय ध्यान नाही करत, मोबाईल आहे तर घेणार मोबाईल. काय करणार मला सांग? काहीतरी चिंतन करेल, काय ना काय करेल ना, चांगलं करेल नाही तर वाईट करेल, पण काहीतरी करेल. म्हणजे बाहेर राहील. ध्यानात बसला तर हे सगळे निमित्त राहणार नाही, त्यामुळे आपोआप तिथं आपला उपयोग समतेमध्ये. म्हणून ध्यानाची वृद्धी झाली पाहिजे, म्हणजे आपोआप आपला उपयोग जो विषय, कारण उदय आपल्याला ते विषयाचा संयोग देणार आहे. उदयाचं निमित्त करून नो कर्म मिळणार आहे, तसे परिणाम होणार आहेत, असं सगळं होणार असतं. पण आपण बुद्धिपूर्वक म्हणून मोक्ष मार्ग हा पुरुषार्थाचा विषय सांगितला. योग्यतेवर सर्वथा नाही ठेवलेला मोक्ष मार्ग बुद्धिपूर्वक तुमचा उपयोग. कारण उदय चालू आहे, जर तुम्ही बुद्धिपूर्वक उपयोगाला थांबवलं नाही पहिल्या पराकडे जाण्यामध्ये, बुद्धिपूर्वक तुम्ही तुमचा उपयोग स्वभावामध्ये नाही लावला तर काय होईल मग? म्हणून पुरुषार्थ उदय काम आपलं करणारच ना, कर्म फळ देण्याचं. उदय म्हणजे फळ, उदय म्हणजे विपाक, कर्माचं फळ देणार आहे. कर्माचं फळ देणार आहे. आपण आता शास्त्राला नाही बसलो, काय करणार होतो मग? नाही मला समजत नाही, घरी बसले समजेल. काय केलं त्यांनी घरी बसून? पण इथं बसलं म्हणून म्हटलं ना, धर्म जे काही जेवढा काय जसा काही असेल, कमी येऊ जास्त येऊ, पण धर्मायतनाचा आश्रय घेतला तर निदान पापापासून तर वाचणार आपण. पण प्रमाद केला तर मग पाप बंदच होईल. तेच सगळेच क्रिया केल्या तर धर्माच्या ठिकाणी ते काम करतं त्याच. पण आपण मुख्य विषय बघतो की मला किती जमतंय, मला किती आनंद येतोय, कंटाळ येतोय, ह्याच्यावरून आपण ठरवतो काय करायचं. आणि म्हणून तर प्रायः धर्मापासून आपण म्हणून फिरायला जातो. फिरून सांगतो म्हणजे फिरायला काय जायचं त्याचं कारण आहे. होय खरं. चर्चा काय आपली मन कळलं पाहिजे, मनाचं कार्य काय चाललेलं असतं. आता हे मनाचं आहे, मी बसलोय डोळे झाकले आणि चिंतन चाललंय, मी शांत आहे, मी एकटा. अरे हे मनाचं कार्य आहे का आत्म्याचं कार्य आहे? ही म्हणजे कर्माची पर्याय आहे की जीवाची पर्याय आहे? काय पाहिजे ना, स्वभाव अतींद्रिय प्रत्यक्ष ज्ञान ही जीवाची पर्याय आहे, हे कळलं पाहिजे. सम्यक दर्शन जे आहे ती जीवाची पर्याय आहे. म्हणून त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारे समजून घ्यावं. जे अवृत्तीला प्रगट होणार ते निश्चय होणारच आहे सम्यक दर्शन. परंतु
वरच्या गुणस्थानवर्तीचं सम्यदर्शन पाहून खालच्या गुणस्थानवर्तीला व्यवहार सम्यदर्शन म्हटलं असताना त्याला व्यवहारच मानून बसले सर्वथा, निश्चय नाही असा एकांत केला जातो. वरच्याच्या अपेक्षेने खालचा भले व्यवहार आहे, म्हणजे तेवढी शुद्धता नाही म्हणून, पण याची शुद्धतेला शुद्धता म्हणणार नाही का ज्या मिथ्यादृष्टीच्या अपेक्षेने. मिथ्यादृष्टीच्या अपेक्षेने जी अवृत्तीला प्रगट होणारी जी शुद्धता आहे ती निश्चय का व्यवहार आहे हा विषय आहे ना महत्वाचा. तुम्ही वरच्या अपेक्षेने ह्याला व्यवहार 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 म्हणून आणि पहिल्या चौथ्या गुणस्थानातल्या व्यवहाराला समान करून टाकला, म्हणजे त्या व्यवहारामधला भेद नष्ट केला, म्हणजे सम्यक्त्व काय आहे मोक्षमार्ग नष्ट केल्यासारखा. पण म्हणजे आता आपल्याला या दृष्टिकोनातून वाचन झालं, चिंतन झालं, आपल्याला गुरु तसे मिळाले, तसं शिकवलं, झालं आपलं भाग्य योग्यता, असं सगळ्यामुळे हे सगळं सहज वाटतंय. पण हे सगळ्यांना सहज एवढं वाटत नाही. ज्यांचं हे पक्क आहे ना मुनी झाल्याशिवाय नाही, ज्यांचं हे पक्क झालेलं आहे, मग ते अवृत्ती असू दे किंवा वृत्तिक झाले, प्रतिमाधारी झाले, तरी त्यांना मान्य होणार नाही, कारण अभ्यासच तसा आहे. मग ते कसं विचार, म्हणजे एक विचाराची दशा बदलली, दिशा बदलली तर दशा बदलते, म्हणून असं विचाराची दिशाच चुकीची असं होतं. म्हणून लोक उगाच विचार करतात की स्वैराचार्य होतो स्वैराचार्य होतो. अरे स्वैराचार्य तू होतोय ना, तू ठरव ना. लोक काय होते, कोण झाले, कसे झाले. लोक स्वैराचार्य होतील म्हणून उपदेश लपवायचा का मोक्ष मार्गाचा. समजसार वाचू नका तशी म्हटली, स्वैराचार्य होते स्वैराचार्य. अरे तुला कळते ना, तुझी बुद्धी आहे का नाही, आणि सांगताना काय सांगणार, कसं सांगणार, एक पद्धतीने. कुंदकुंदाचार्य सगळ्यात पापी म्हणावं लागते, त्यांनी कशाला दिलं समजसार. लोक वाचतील आणि मग ते स्वैराचार्य होतील असं म्हणून त्यांनी तसं तर लिहायलाच नको होतं तसं. ते काय म्हणजे बंधनं कोणावर आणि कशी आणली जातात. तुम्हाला जमत नाही म्हणून तुम्ही चांगल्यावर बंधन आणणार का. आणि हेच केलं जातं, संसारी जे हेच करतात. आपल्याला चांगलं जमत नाही तर चांगल्यालाच त्या ठिकाणी दाबून टाकायचं, चांगल्याला वाईट करायचा प्रयत्न करायचा. हे कार्य संसारी जीवांचं चाललेलं असतं. आणि माझ्याकडनं होत नाही तेवढं चांगलं, जसं तुम्हाला स्वयंपाकघरात चांगलं होत नाही, बरोबर आहे. 2 दिवसाची सहाय, 3 दिवसाची सहाय असं करणं. म्हणून चांगली पण लोकांना नावं ठेवली जाते, चांगले लोक पण तशीच करतात की असं म्हणायचं. म्हणजे चांगल्या लोकांना नावं ठेवलं म्हणून म्हटलं दुसऱ्याचं पाप उघडलं म्हणून आपलं पाप नष्ट होतं का. ही संसारी जीवांची कला आहे, दुसऱ्याचं पाप दाखवायचं आपलं पाप लपवण्यासाठी. अरे दुसऱ्याचं दाखवलं म्हणून तुझं पाप नष्ट होणार नाही. तुझं पाप नष्ट करायचं तर तू पुण्य चांगल्याच बघ. तू तुझ्यापेक्षा जास्त पापीचं बघून त्यातनं तुझ्या पापाचा किती क्षय होणार आहे, नाश होणार आहे, हे नाही अडचण ही. म्हणून दुसऱ्याचे दोष दाखवून असे होतील, स्वैराचार्य येतील, दोषी होतील, अमुक होतील, तमुक होतील म्हणून नको नको नको. समयसार वाचू नका, ध्यान करू नका. मग आता लोक सगळे ध्यान करायला लागले की सगळी ध्यानाला सुरू केली, सायकोलॉजी अशी. आणि आता ध्यानाचा बोलबाला आहे वर्तमानामध्ये, सगळे इकडं तिकडं जिथं तिथं मेडिटेशन 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 सगळे बोलायला लागले. झालं मग आता आपल्याला पण मेडिटेशन नाही दिलं तर मग आपल्याकडे येणार कुठून. द्या द्या मेडिटेशन, द्या मेडिटेशन. आपल्या पहिल्यापासूनच आहे ना, पहिल्यांदाच द्या म्हटलं तर हे ध्यान करायचं नाही सराव. आता तुम्हीच कुठलं तरी ध्यान दाखवून बघा, असलं ध्यान करा. अरे कोणतं पण त्यांना लावा तर ध्यानामध्ये, पण आता लावायला लागला तुम्ही. ते पण अजून ध्यानाला स्पष्ट न करता त्या ध्यानाच्या विषयामध्ये मग कुठेतरी बाहेरच खेळवायचा प्रयत्न करतायत. मग खोटं ध्यान, असंच ध्यान. म्हणून म्हटलं ना, प्रशमजनित आनंद देतात, नाहीतर मनोजनित आनंदामध्ये सगळ्याला अडकवतायत की जे मनाचे विषय आहेत. आत्म्यापर्यंत पोहोचवायचा विषयच येईना. आणि पोचवायचे स्वतःच नाही, पोचल्यानंतर दुसऱ्याला स्वतःला मार्ग नाही माहिती तर दुसऱ्याला कसं पोचवणार. हा प्रॉब्लेम आहे. ज्याला मलाच माहिती नाही तर मी तुम्हाला कसं सांगू शकलो असतो जेव्हा असं करा म्हणजे तुम्हाला ते विषयाची पकडी. मला माहिती पाहिजे का नको. आणि ते पण व्यवस्थित वस्तू स्वभावाला अनुसरून, माझ्या मनाला अनुसरून नाही चालणार. मनाला अनुसार सांगणारे पण चिकार जण आहेत अन्यमतवादी सुद्धा. ही विपश्यना आधी चिकार ध्यान आहेत. मनाला तुमच्या नाही, वस्तू स्वभावाला अनुसरून तुमचं ते ध्यान पाहिजे. म्हणून त्याला महाराज म्हटले सद ध्यान. त्याला प्रत्येकाला सद दान, सद ध्यान, प्रत्येकाच्या पाठीमागे सत महत्वाचं. कारण आचार्याने दिले सद्द्रव्य लक्षण, सत पाहिजे. नाहीतर मग काय करणार. म्हणून ध्यान म्हणजे काय केलं जातं तर मनोजनित आनंद दिला जातो, म्हणजे चिंतन केलं जातं.
कारण परिणामाची तिथं विशुद्धी होत असताना म्हणजे बाकी विषयाकडनं उपयोग घातला की ऑटोमॅटिक शिथिलता म्हणजे पाप ढिलं पडतं. तुम्ही जेव्हा निवांत बसता कुठला विषय घेत नाही आणि जर कुठेतरी एक चांगल्या विषयाला तुम्ही विचारात घेतलेला आहे तर पाप ढिलं पडल्याशिवाय राहत नाही. नाहीतर मग पाप विशेष वृद्धिंगत होतं. तुम्ही निवांत बसला असताना तुम्हाला कुठला तरी असा पर विषय घेतो आणि त्यामध्ये अशुभाची शृंखला चालते. म्हणून एकटं खायला उठतं म्हणतो, एकटं घर म्हणजे एकटं घरामध्ये एकटं मन रिकामं असलं काय काम नसलं तर मग तेच होतं ना ध्यानात. म्हणून तर खूप विकल्प येतात कारण विषय नाही. मग प्राय पहिलं काम तेच करतं कारण संस्कारामुळं मन पहिल्यांदा जे असं अशुभ आहे ते बाहेर काढतं पहिल्यांदा. मग तुम्ही त्याच्यामध्ये लटपटताय का बघायचं आणि तिथंच लटपटते सगळे. नको मी वाचतो जरा काहीतरी पण ध्यान नाही करतो बाबा. कारण ध्यान करायला लागले की काहीतरी उगाच वेगळेच विचार येते असं म्हणते माणूस. मग असं जरा वाचताना तर लक्ष लागतं, चांगली विशुद्धी होती, पूजा करायला लागलं बरं वाटतं, सेवा करतो तर बरं वाटतं म्हणते माणूस. की उघड डोळे बसून तुम्ही काय नाही देणार म्हटल्यावर कसं होणार. असं एकदम असं म्हणून नको म्हणते, ध्यान नको म्हणते कोणालाच. ध्यान असं एकदम ठीक आहे म्हटलं ना आपल्याला म्हणून सुरुवात तर करावं लागेल. पोहायला पाण्यात पडल्यावर बुडणार आहे, सुरुवात करावं लागेल. नाहीतर ना पाण्यात न उतरता सुरुवात होत नसते. म्हणजे कुठल्याही जीवाला तिथं सुरुवात करताना हे होणारच आहे प्रॉब्लेम. प्रत्येक वेळेस नवीन गोष्ट सुरुवात करताना उघडदोघडच होणार असते थोडीशी. म्हणजे हा टीथिंग ट्रबल. टीथिंग म्हटलं काय म्हणजे दात येताना काय नसतं पण उगा जातं ते काहीतरी मुलं ते दात थोडेसे बाहेर येत असताना सळसळत असते मग इकडे तिकडे काहीतरी खाते म्हणून मग ते ट्रबल आहे. नाही तर तसं सरळ येऊ दिले तर काय त्याला ट्रबल नाही असं. तेच की म्हणजे चर्चा असं नवीन गोष्ट जेव्हा कधी पण करायला लागलं तर थोडं काय नसतं. जुने संस्कार तिथं काम पहिल्यांदा करायला सुरुवात करतात. निवांत वेळ दिला की संज्ञा काम करतात. खरं सांगायला निवांत वेळ मिळाल्यानंतर संज्ञेचं काम चालू झालेलं असतं. कारण ते संस्कार आहेत. तुम्हाला आत्म्याचे विचार येणार नाही निवांत वेळ बसल्यावर. त्याच्यासाठी पुन्हा संस्कारच करावा लागेल. आत्म्याला संज्ञा रूपाने परिवर्तित करावं लागेल की जेणेकरून आत्म्याची आठवण येईल कोणतंही कार्य. आणि त्यासाठी जसं त्याचा अभ्यास आहे तसं ह्याचा अभ्यास केल्यानंतर ते पण कार्य होईल. म्हणून अभ्यासाची गरज असते. प्रत्येक विषयाला अभ्यासाची गरज आहे. चालताना अगदी लहानपणी सुद्धा अभ्यास लागतो. कुठल्याही गोष्टीला अभ्यास पाहिजे. मग कसं इथं अभ्यास पाहिजे पण आधीच सांगणार ध्यानाला बसायचा विषय येत नाही. तुमचा परिग्रह आहे तुम्हाला ध्यानच होत नाही असं इथूनच सुरुवात आहे. अपेक्षा ती वेगळी काय त्या म्हटलं ना ज्यावेळेस व्रत संयमाचं महात्म्य सांगताना सांगणार किती. आता सकाळी तर सांगतोच की आपण सांगायचं नाही असं नाही, सांगितलेलं चुकीचं आहे असं नाही पण त्याचा अर्थ त्याच्यापासून तुम्ही लांबच ठेवणार ते सांगून. पापापासून दूर ठेवण्यासाठी हा विषय आहे. असत्य हिंसा चोरी याच्यापासून दूर ठेवण्याच्या दृष्टिकोनातून नाही ते सांगणार की स्थूल रूपाने आपण लहान मुलांना पण सांगतोय पाप करू नका. मग हे काय विषय ध्यानाच्या वेळेस पाप करू नये. पाप असेल परिणामाचं ध्यान होणार नाही. सरळच आहे गणित. आज तर सकाळी आपण काय वाचलं सकाळचा श्लोक काय होता आत्ता विचार करायला लागेल. विचारलं म्हणून नाही सांग पुन्हा माझ श्लोक अगदी म्हणजे मी शाने असल्यावर श्लोक नाही सांगायला. श्लोक कोण विचारलं तुला जे होतं तेवढं सांगते म्हणजे शानपणा कसा दाखवायचा. जेवढं आहे तेवढं सांग ना. त्यांना शुभ क्रिया करण्याचा सुद्धा अधिकार नाही. एवढं साधं वाक्य. असत्य भाषेला शुभ क्रिया करण्याचा सुद्धा अधिकार नाही. शुद्धता तरी विषय येत नाही असं ते चर्चा करून की अभिप्राय तिथे आहे. पापापासून निवृत्त स्थूल रूपाने पहिल्यांदा म्हणून आणलं ना. अशुभातून शुभात तर आणणार कोणी आणतंय. आपण इतर धर्म पण तेच करतायत. मग आपण तसे फार अशुभात नाहीच आहोत तसं बघितलं तर. इतर मतवादीच्या अपेक्षेने बघितलं तर आपण आपल्यामध्ये अशुभ किती असतं बघा फार कमी. शुभात यायला आपल्याला वेळ लागत नाही असं म्हणून
सुरुवात तुम्ही धर्मासंबंधी गेली शुभात आलाच समजून चाल. आणि हे कारण आपण हिंसा, सत्य, चोरी यांच्यापासून लहानपणापासूनच आपल्याला लांब ठेवलं. म्हणजे तसं बघितलं गेलं तर तितकं आपल्याला त्याच्याबद्दलचं अट्रॅक्शन, तिथं कुठला तसा फार असा तीव्र विकल्प नाही आहे हिंसा, चोरी, झूटचा, आहे का नाही. जैनाचं हीच तर विशेषता आहे. कारण त्याच्याशिवाय जैन झाला नाही. कारण हिंसा, असत्यवाला संस्कार जैनात उत्पन्नच होणार नाही. म्हणजे जैन झाले ते संस्कारच आता नाही आहेत. म्हणजे आता तुम्हाला पुढे सरकायचं नाही. पण तुम्ही जैनांना पण तिथंच ठेवायला लागला तर अडचण नाही. अहिंसेमध्ये तिथंच जर तुम्हाला आता झालंय जैन तर पुढे चला, आलाय स्वाध्याय तर पुढे चला, है ना. जे पापात आहेत त्यांना थोडंसं ठीक आहे, अजून थोडंसं व्यवहाराने सांगितलं जाईल, पण पुढे चला ना. तिथपर्यंत नाही आहे ना. पुढे आहे आपला धर्म. आपल्याला जो मिळालाय तो आता साक्षात सत्मोक्षाला प्राप्त करण्यासाठी असं आहे ते. म्हणून त्याच्यासाठी सत ध्यान करावं लागेल. आणि म्हणून आपण बसलोय ध्यानाला तर हे मनाचं काम चाललंय का आत्म्याचं काम चाललंय हे मला समजलं पाहिजे. हे महाराजांनी त्याच्यासाठी न्याय शिकवला. ज्ञान सम्यक. हे ज्ञान निर्णय करणार आहे प्रत्येक गोष्टीचं. माझ्या विषयाचा मी निर्णय करतोय, माझ्या पर्यायाचा मी निर्णय करतोय, प्रत्येक गोष्टीचा निर्णय त्या ज्ञानामध्ये, माझ्या फळाचा निर्णय माझ्या ज्ञानामध्येच होणार. ज्ञान निर्णय करणार आहे माझं काय वर्तमानामध्ये, माझं काय चालू आहे माझ्या विचारात, माझ्या विचाराच्या विषयामध्ये कोणता म्हणजे निर्णयाने आला मी कोणत्या विषयाचा विचार करतोय, हे कोणतं त्या ठिकाणी माझं ज्ञान चाललंय, संशय आहे का निर्णय रूप आहे, मला फळ काय मिळतंय, निर्णय ज्ञान करते. म्हणून निर्णय व्हायला पाहिजे की माझं ध्यान कसलं, कोणाचं चाललंय, आत्म्याचं का मनाचं चाललंय. मग त्यासाठी त्याचं थोडंसं विश्लेषण आपण महाराजांनी चार्ट नंबर 14च्या माध्यमातून स्मरण, प्रतिविज्ञान, तर्क, अनुमान, अंतर्जल्प हे सगळे मनाचे विषय दाखवले की ते ध्यान नाही आहे त्याच्यामध्ये जरी आत्मा असला तरी. कारण ते परोक्ष दाखवलं सगळं. कारण मनाच्याद्वारे आत्म्याचं स्मरण, मनाच्याद्वारे आत्म्यासंबंधी प्रतिविज्ञान. म्हणून ते ध्यान नसतं. कोणी तसे करून बसताय. म्हणजे किती स्पष्टता, सोप्या शब्दामध्ये इतकं स्पष्ट केलंय. त्याला गांभीर्य समजलं पाहिजे. काय वाटतं हे काय झालं, स्मरण आत्मा, तो आत्मा, मग त्यात काय झालं. अरे तिथं त्या ध्यानात बसल्यानंतर तो आत्मा म्हणून विचार करशील तर तुझं ते अशुद्ध ध्यान आहे. आत्मा जरी शुद्ध असला तरी, कारण साधन परोक्ष आहे. विषयाची शुद्धता असली तरी साधनाची अशुद्धता असेल तरी फळ अशुद्ध आहे. म्हणजे ही कन्सेप्ट क्लिअर पाहिजेत ना. कुठं विषयाची अशुद्धता राहते, कुठं साधनाची अशुद्धता राहते, म्हणून फळ अशुद्धच राहत आहे. पण आपल्याला महाराजांनी दोन्ही विषयाची शुद्धता, साधनाची शुद्धता, प्रयोग पद्धती दाखवून त्या फळाची शुद्धता प्रगट करण्याचा मार्ग दाखवून. म्हणून मनाचं कार्य महाराजांनी अंतर्जल्प रूपाने, इथं मनाचं कार्य कशाच्या रूपाने दाखवताय, भूत भविष्याच्या विचाराच्या. हे मन काय करतं तर भूत भविष्याचा विचार करतं. म्हणून ध्यानाला बसलो तर आपण भूतकाळ भविष्य काळाचं चिंतन चाललंय तर ते मनाचं काम चाललेलं आहे, चिंतन चाललंय. म्हणून म्हटलं मन कार्य करतं त्यावेळेस आनंद येईल, तो मनोजनित येईल, नाहीतर प्रशम कशाची मंदता येईल. त्यामुळे आपल्याला वाटतं की हा ध्यान झालं, ध्यान झालं, ध्यान. सावधान राहील पाहिजे. 4 प्रकारचा आनंद आहे, त्याच्यामध्ये 3 प्रकारचा आनंद आनंदाभास आहे. अतिंद्रिय आनंदच खरा आनंद आहे. हे निर्णय पक्का पाहिजे. म्हणून ते समजण्यासाठीच हे सगळे विषय समोर ठेवले. खोटं काय आणि खरं काय. म्हणून न्यायामध्ये हे फक्त खरं असं नाही. अनेक अंतात्मक वस्तूमध्ये सगळ्या बाजू ठेवल्या जातात. न्यायामध्ये प्रत्येक बाजू ठेवली जाते. त्यामुळे आपल्या बुद्धीतले दोष निघतात, गुण त्या ठिकाणी ग्रहण होतात आणि आपण गुणवान होतो. ही सिस्टीम आहे आणि वी शुड फॉलो दॅट. म्हणून इथं ती चर्चा आता भविष्याच्या अपेक्षा घेतली. म्हटले ना की हिस्सा कौन किसका हिस्सा आहे ना. भूत भविष्य यह मन का हिस्सा है आणि वर्तमान यह आत्मा का हिस्सा है असं सांगते. बरोबर है ना. मन हमेशा भूत भविष्य में रहता है, आगे पीछे रहता है. मन संग्रह है अतीत की स्मृतियों का और भविष्य की कल्पनाओं का. मन काय आहे, मन एक संग्रह म्हणजे एक त्याच्यामध्ये पडलेला क्षयक्षम आहे. आणि तो क्षयक्षम कशा संबंधी, भूतकाळासंबंधीच्या विषयाचा आणि भविष्यकाळाचा. वर्तमानामध्ये विषय नाही आहे मनाचा. म्हणून आत्म्याचं ध्यान करू शकत नाही मन, कारण वर्तमान विषय बनत नाही त्याला अपेक्षेने. लक्षात घ्यायचं. म्हणून संग्रह आहे म्हणते. त्या मन म्हणजे काय, एक संग्रह. अतीत की स्मृतियों का और भविष्य की कल्पनाओं का. मन जीता है अतीत और भविष्य में. अतीत और भविष्य के बीच एक अत्यंत सूक्ष्म रेखा है जो दोनों को तोड़ती है और वह है वर्तमान. अतीत और भविष्य के बीच एक अत्यंत सूक्ष्म रेखा है
और जो दोनों को तोड़ती है वह है वर्तमान। मध्ये एक लाईन आहे, त्या लाईनकडे कोणाचं लक्ष नाही, म्हणून ती मोठी लाईन भूतची मोठी आहे, भविष्याची मोठी आहे, तेव्हा बारक्या लाईनकडे लक्ष जात नाही. तर वर्तमान एक समयाचा जर आपण घेतला, वर्तमान जर आत्ताचा घेतला तर त्याला काळ थोडासा असल्यामुळं ते लक्षात येत नाही. जसं एखादी टेस्ट करायला थोडीशी वस्तू दिली तर लक्षात येत नाही, जरा प्रमाण जास्त पाहिजे तर ते कळतं. तसं भूत आणि भविष्याचा काळ विशेष असल्यामुळं भूताचा अनंत आहे, भविष्याचा अनंत आहे, वर्तमानाला किती येते. त्यामुळं त्या वर्तमानाला निग्लेक्ट होते, वर्तमान निग्लिजिबल झालं, म्हणजे लक्ष असून नसल्यासारखं आहे ते, जेव्हा की तेच सगळं काही आहे एक अपेक्षा. बरोबर आहे. बाकी नंतर ओम नमः.